आज आपण झटपट बनणारा रवा डोसा कसा बनवायचा ते बघू. आता मोहरी, जिरं, कढीपत्त्याच्या फोडणीत हिंग, चणा डाळ आणि उडदाची डाळ परतून घेत यात कांदा, मिरची, आलं घालत परतायचं. आता हळद, बटाटा आणि चवीप्रमाणे मीठ घालत हे मिश्रण एकत्र शिजवून आणि अशा प्रकारे एकजीव करायचं. वर आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झाला आपला नाश्ता विशेष डोसा मसाला तयार. आता बनवूयात ओल्या नारळाची चटणी. आता डाळवं, ओल्या नारळाचा चव, हिरवी मिरची, आलं, सुके दळून घेत यात चवीप्रमाणे मीठ, साखर आणि पाणी घालत परत दळायचं. आता मोहरी, जिरं, हिंगाच्या फोडणीत सुक्या लाल मिरच्या आणि कढीपत्ता घालायचा आणि ही फोडणी चटणीवर घालायची. झाली आपली डोशाची चटणी तयार. डोशाचं बॅटर साधारण 1 तासभर मी इथे छान मुरवून घेतलेलं आहे. रव्यात दही आणि पाणी मिसळून घेत हे मिश्रण मुरवून घ्यायचं. आता डोशाच्या मिश्रणात फ्रूट सॉल्ट घालायचं आणि हे मिश्रण एकत्र करायचं आणि तेल लावलेल्या तव्यावर डोसे घालायचे आणि खरपूस भाजायचे. अशा पद्धतीने वाढायचं. झाला आपला नाश्ता विशेष खमंग कुरकुरीत रव्याचा डोसा तयार. आज काय बनवूया? सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 वाजता सोनी मराठीवर.